रामकृष्ण हरी. शुभ दुपार. बघा आम्ही चाललोय आता घर सोडून. का चाललोय बघा. किती पसार आहे पहा. आता हा कपाट नेले पुढं. ते कपडे काढायचं काम चाललंय. सगळं घरात पसाराच झालाय. इकडं पण सगळं पसाराचे. कॉट बीट नेले. आता कॉट नेले तिकडं. आणि अजून हे कपाट रिकामं करायचं आहे. एक कपाट नेलं आहे इथलं. सगळा पसारा झालाय. भांडे पण नेले बरं का सगळे. थोडेसे भांडे राहिले आता. थोडेसे स्वयंपाकापुरते ठेवले. बाकी माळे बिळे सगळे खाली झाले बघा. पूर्ण खाली केलं. एवढं भारी घर सोडून जायची वेळ आली बघा. आता कशामुळं आली ते नक्कीच तुम्हाला मी कळवल बघा. आता हे थोडं ठेवलं आहे खाण्यासाठी. हे पण आता उद्या सगळं जाणार आहे. आता हे उद्या पण इथून बघा. एवढं भारी घर. आता ही फ्रीज राहिलं आहे, गिरणी राहिली आणि हे बाकीचं थोडं सामान राहिलं आहे बघा. इकडं पण सगळा पसाराच पडला आहे. थोडं नेऊ राहिले आता गाड्यांमध्ये बघा. सगळं पडलं आहे पसारा. काय करा. एवढे भांडे राहिले अजून. इथलं न्यायचे सगळे भांडे पण न्यायचे. खूप पसारा पडला आहे. आणि घर खाली एवढं चांगलं घर आता मला खाली करून जायचं आहे इथून बघा. कशामुळं जायचं आहे ते नक्कीच मी पुढं सांगाल तुम्हाला. खूप अवघड वाटतं आहे. इतकं भारी घर, एवढा चांगला बंगला आणि तो सोडून चालली इथून मी. दादू हे बंद करते बघा. बघा एवढा भारी बंगला आहे बघा. असं मस्त बंगला आहे बघा. एवढा मोठा हा इकडं पण बंगला आहे. आणि इकडं पण हे जुनं घर आहे बरं का माझं आलं बघा. इथलं पण सगळं पसारा काढला आहे. इथं शेगडीत लावलं तर ते पण काढलं आहे तार कंपाऊंडला. आता लसूण पण काढून घ्यायचं आहे. हे जुनं रूम आहे. पत्र्याचे बांधलेले होते मी पहिल्यांदा. नंतर हा बंगला बांधला. तर बघा एवढा बंगला आहे. एवढा मोठा बंगला सोडून जायची वेळ आली मला. इतकं वाईट वाटतंय ना. खूप वाईट वाटतंय. लोकांना घरं नाही राहायला. काही लोकांना म्हणजे खरंच घरं नाही राहायला. आणि मी इतका एवढा मोठा बंगला असं बेवारच सोडून चालली इथं. त्याला नाही भाडेकरू भेटणार का नाही काय भेटणार. कारण रानच्या वस्तीला भाडेकरू पण मिळत नाही. रानच्या वस्तीमध्ये कसं राहतं, सगळी सोय आहे. पाणी आहे, भरपूर पाणी आहे आपल्याला. बोर आहे, विहीर आहे, सगळं लाईट नळ सगळी सोय करेल इथं. सोलर बिलर पाण्याचे. संडास बाथरूम, घरात संडास बाथरूम आहे, बाहेर पण संडास बाथरूम बांधलेले. सगळी सोय इथं. पण सोडून जायची का वेळ आली हे नक्कीच सांगाल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. इतकं भारी वातावरण होतं इथं. म्हणजे असं आपले शेतामध्येच राहत होतो आम्ही. असं मस्त वाटायचं. शेतात कसं हिरवंगार निसर्ग दिसायचं. तर इथून पुढं आपली शेतामध्ये तयारी चालू राहिली असती शेती करायची. शेती करणार आहे आपण, पण जाऊन येऊन करावं लागेल आता शेती. पण इथं राहिलं ते कसं वेगळंच वाटलं. म्हणजे निसर्ग वातावरण हे वेगळंच राहतं बरं का. आणि शहरातलं वातावरण हे वेगळंच राहतं. तर असं मस्त वाटत होतं इथं राहायचे. तर छान वाटायचं. काही आजारी बिजारी कोणी पडत नव्हतं. मच्छर डास असं. शहरात कसे सगळीकडं घाणेरडं राहतं, नाल्या बिल्या. तसं आपल्या इथं कसं मोकळं वातावरण होतं. आपलं एकट्याचंच पाणी सुकून जायचं शेतात आपल्यावाल्या. नालीचं का होत नाही. तर बघा असं माणसावर कोणती वेळ कधी कशी येईल आणि काय येईल ती काहीच कोणीच सांगू शकत नाही बरं का. पण इतकं चांगलं घर सोडून चालली नाही मी. तर अक्षरशः मला रडायला येतं एवढं. म्हणजे मी इतके दिवस काढले घराच्या बाबतीमध्ये. म्हणजे मी तर खूप दिवस काढले घराच्या बाबतीमध्ये मी.
ज्यावेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस फक्त 7 फूट रुंद आणि 11 फूट लांब अशा 2 खोल्या होत्या. 7 बाय 7 फूट रुंदीला आणि 11 फूट लांबीला एवढ्या 2 खोल्या होत्या. माझं लग्न झालं तेव्हा माझ्या सासूच्या. त्याच्यात आम्ही 7 माणसं राहत होतो. 7 माणसं त्या एवढ्या रूममध्ये राहायचो आम्ही. इतक्याशा एवढ्याशा घरामध्ये होते मी दिलेलं मला. तर त्याच्यानंतर मग मी बाहेर गेली तिथून. म्हणजे मिस्टर कामाला असल्यामुळं मला बाहेर जावं लागलं त्यांच्याबरोबर. तिथं बाहेर गेली ना मी ज्यावेळेस, तेव्हा मला एवढं म्हणजे त्यांना एवढं पगार पाणी काही नव्हता. गरीब परिस्थिती होती आमची खूप. तिथे गेल्यावर आम्ही फक्त 60 रुपये भाड्याची खोली घेतली होती, कौलाची छोटीशी. आणि जे सिमेंटाचे घरं असते ना माझे, आता हे पत्र्याचे खोल्या आहे ना, अशा खोल्या होत्या. आणि तिथं त्यांना भाडं 150 रुपये होतं. मस्त फरच्या बिरच्या बसवलेल्या. आणि मला जे घर घेतलेलं होतं ना माझ्या मिस्टरांनी आम्हाला राहायला, का ते सारवायचं घर होतं. शेणाने सारवायचं, मातीने पोचारायचं आणि कौलाचं घर, भिंती होत्या त्याला. आपलं कौलाचं घर होतं ते, मातीच्या भिंती. तर ते पावसामध्ये इतकं गळायचं. एक वर्ष अक्षरशः म्हणजे ज्या वर्षी मी तिथं राहायला गेले ना त्या वर्षी मिस्टर कामावर गेलेले ते. आणि ते घर इतकं गळू राहिलं, ते कौलातून डायरेक्ट पनळायला लागले खाली पाण्याचे. वरून इतका पाऊस धबाधबा पडू राहिला. तर ते घर मालकीने पाहिलं, घरात सगळं पाणी तुंबलं. मी तर बसून गेले पलंगावर, गुपचित एका पलंगावर बसून राहिले. रूम केवढं होतं, रूममध्ये छोटंसं बाथरूम होतं आणि एक पलंग टाकलेला होता लोखंडी, आणि स्टोव ठेवायपुरती जागा, आणि अशी फळ्या होत्या लाकडी, त्याच्यावर भांडे ठेवायचे होते. बाकी काही नव्हतं. छोटंसंच रूम होतं. 10 बाय 10चं पण रूम नव्हतं, खूप छोटंसं रूम होतं. आणि ते घर मालकीने बघितलं बा, तुमच्या घरात पाणी तुंबलं बा यांच्या, असं. ती टिकाव घेऊन आली, ती घर मालकीन टिकाव. आणि मला म्हणे का हे स्टोव बाजूला सरकव आणि इथं खड्डं कर म्हणे, जिथं गळत होतं ना तिथं खड्डं कर म्हणे, खंदून काढ म्हणे, आणि ते पाणी त्याच्यात जिरल म्हणे त्या खड्ड्यामध्ये. तर मला काही कळत नव्हतं, काही नव्हतं. मी घेतला टिकाव, दाना खंदून मोठं खड्डं करून टाकलं. ते तेवढं पाणी अर्धा पाऊण तास वरून धबधबा पाऊस चालत होता, तेवढं अख्खं पाणी त्या खड्ड्यात जिरलं. आणि मग संध्याकाळी मिस्टर आले, पाहायला लागले. तर मी म्हटलं, म्हणे काय केलं म्हणे हे. म्हटलं त्या बाईने मला इथं खंदायला लावलं ते पाणी जिरायसाठी. ते पाणी उंबऱ्यातून बाहेर जात नव्हतं. तर मग म्हणे खंदायला लावलं म्हणे. हा. मग ते खणलं, मग ते पाणी त्याच्यात जिरलं रात्रभर. अख्ख्या घराला सादळा आला, झोपायला जागा नाही, स्वयंपाकाला जागा नाही, बसायला जागा नाही. आता काय करायचं. मग त्या मालकीनीकडे गेले मिस्टर. म्हणे ते पत्रे सिमेंटचं आपलं कौलं जर असे गळत राहिले तर आम्ही कसं राहणार म्हणे त्या घरात मावशी. ती मावशी म्हणे, भाऊ मग काय करू मी, जसं आहे तसं आहे, तुला दिलं म्हणे मी. आता 60 रुपये भाड्याने आपल्याला कोण देणार आहे हो चांगलं रूम. मग ती म्हणे जसं आहे तसं आहे म्हणे. मग मिस्टर म्हणे, मावशी एक काम करा ना म्हणे, मी पैसे देतो, वाटलं तर तुम्ही त्याला पत्रे द्या ना टाकून म्हणे वरून. म्हणे, भाऊ तुझ्याजवळ असेल पैसे तर घे म्हणे, तू मिस्त्रीला बोलव आणि तू टाकून घे म्हणे पत्रे, आणि भाड्यामध्ये मला वळून दे म्हणे ते पैसे. मग आम्ही ते 1300 रुपयाचे पत्रे बसवले, आणि सगळं मजुरी देऊन सगळं करून 1300 रुपयाचे पत्रे बसवले. मग आम्ही त्या घरामध्ये राहिलो. अशी कंडिशन त्या घराची काढली मी, ज्यावेळेस 60 रुपये महिन्याने घ्यायला तिथे रूम आम्ही. अशी कंडिशन काढत आत्तापर्यंत इथंवर आलो. आणि आता बघा एवढा मोठा बंगला बांधला, आणि तो आता वाऱ्यावर सोडून जायचा आहे. इथं कोणी नाही इथं राहायला, त्याच्यामध्ये कोणी नाही. आम्ही येणार शेतामध्ये, हप्त्यातून एखाद्या दिवशी येणार, काहीतरी काम असलं तर शेतात येणार, घरका मारणार जाणार. आणि तो बंगला आमचा असंच बंद राहणार. दोन्ही पण ते जे पत्र्याचे रूम बांधलेले आहे ना 2, ते पण बंद राहणार असेच. आणि मोठा बंगला आहे तो पण बंद राहणार. तो 4 रूम 5 रूमचा बंगला आहे तो पण बंद राहणार. बघा असे दिवस कधी चांगले येत्या, कधी वाईट येत्या. आणि आता काय वाईट दिवस नाही आले, दिवस चांगलेच आहे. पण एवढा मोठा बंगला सोडून जायला खूप म्हणजे खूप असं रडायला येतं आहे. कसं वाटतं आहे का बा आपण कसे दिवस काढले. म्हणजे पहिले दिवस आठवते आपल्याला का आपण कसे दिवस काढले, टिकावाने पाणी खंदून आणि त्याच्यात पाणी जिरून रात्र काढली. आणि हा जेवढा मोठा बंगला सोडून जायचं बघा. बंगला म्हणजे सुनबाईचं म्हणणं असं आहे का माझ्या पोरांना शाळा शिकायची, इथून रस्ताने, मेन म्हणजे आम्हाला नाही इथून जायला रस्ता नाही, शाळेकडं गावात जायला रस्ताच नाही. रस्त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आम्हाला.
मग तिचं म्हणणं असं आहे, आमच्या मुलांना शाळा शिकवायची, आमच्या मुलांना कोण असा रस्ता असल्यावर कोण शाळेत घेऊन जाईल, कसे जाणार, रोज कसे येणार, 4 महिने पावसाळ्याचे किती अवघड राहते, त्यांना क्लास लावायचा, त्यांना शाळा शिकवायची. तर फक्त त्या मुलांच्या शाळेसाठी आम्हाला इथून जायचं आहे आता. म्हणजे असं आहे आता, म्हणजे आई तर आपण कमावलेली वस्तू आहे ती, त्याची कोणाला कदर नाही आहे. त्यांना त्यांच्या शिक्षणाचं पडलं, आपण तू करून एवढं बांधलं, एवढा मोठा बंगला बांधला, त्याची काही कदर नाही कोणाला. बघा कसं राहतं, ज्याने दिवस काढले त्यालाच माहिती राहतं कसं राहतं. बघा, नक्कीच मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकल मी. बघा बंगला कसं, एवढा मोठा बंगला सोडून जायचं आहे. जुने रूम आहे इकडचे, संडास बाथरूम सगळं इथं. बघा, आणि आज आम्ही सगळं सामान नेलं आहे, थोडं राहिलं आहे आता. तर आता उद्या आम्ही इथून जाणार आहे. एवढा मोठा बंगला आहे. बघा, एवढं वातावरण भारी होतं इकडं. रेल्वेचं हे होतं, म्हणजे रेल्वेचा धक्का होता समोरून तिकडं. इथे पॉवर हाऊस होतं, शेजारी लाईट वगैरे सगळं राहायचं. एखादं म्हणजे बाहेर भरपूर लाईट राहायचे, कधी कधी घरात नव्हते राहत आमचे. बाहेर ग्रामीण भाग असल्यामुळं लाईट इकडचे जायचे, पण बाहेर खूप लाईट असायचे. इथं सबस्टेशन असल्यामुळं रेल्वेचं पण आहे, महावितरणचं पण आहे. तर बघा कसा वाटला माझा व्हिडिओ, नक्कीच मला कमेंट करून सांगा. खूप म्हणजे खूप तळमळ होती माझ्या जीवाची, मला इथून जाऊशी नाही वाटत आहे, पण नाविलाजाने आता मला जावं लागणार आहे. आता आम्हीच कसं राहणार इथं, ते जर गेले तर. मुलगा जर गेला आपल्यापासून तिकडं राहिलं तर आपण कसं राहणार इथं एकटे हो. आणि चांगलं पण नाही वाटणार ना, लोक काय म्हणशील यांना काय सांभाळत नाही का ना मुलगा, असं होईल ना. त्याच्यामुळं आम्हाला त्यांच्याबरोबर जाणं भागाचे, एवढा मोठा बंगला सोडून. रामकृष्ण हरी.